हिंदू नववर्षाची सुरुवात दर्शवणारा गुढीपाडवा सण आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून या सणाचा अविभाज्य भाग मानले जाणारे साखरेचे हार तयार करण्याचं काम शहरात अंतिम टप्प्यात आलं आहे. पारंपरिक पद्धतीनं तयार होणाऱ्या या हारांना मोठी मागणी असून कारागीर दिवसरात्र मेहनत घेताना दिसत आहेत. साखरेचे हार तयार करणं हे अत्यंत कष्टसाध्य आणि बारकाईचं काम मानलं जातं. साखरेपासून विविध आकारांच्या माळा तयार करून त्यांना आकर्षक स्वरूप दिलं जातं. या प्रक्रियेत वेळ, कौशल्य आणि संयम याची मोठी गरज असते. त्यामुळेच या व्यवसायात गुंतलेल्या कुटुंबांसाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा असतो. यंदा मात्र साखर आणि इतर कच्च्या मालाच्या दरात वाढ झाल्यानं साखरेच्या हारांच्या किमतीही काही प्रमाणात वाढल्या आहेत, असं विक्रेत्यांनी सांगितलं. गतवर्षीच्या तुलनेत खर्च वाढला असला तरी ग्राहकांकडून मागणी कायम असल्याचं चित्र आहे. गुढीपाडव्याच्या निमित्तानं साखरेचे हार खरेदी करण्याची परंपरा अजूनही कायम असल्यानं या व्यवसायातून मोठी आर्थिक उलाढाल होत असते. विशेषतः लहान उद्योजक आणि कारागीर वर्गासाठी हा सण उत्पन्नाचं महत्त्वाचं साधन ठरत आहे. सण जवळ असल्यानं बाजारपेठांमध्येही गर्दी वाढू लागली असून साखरेच्या हारांसह पूजेच्या साहित्यांची खरेदी जोरात दिसून येते. त्यामुळं गुढीपाडव्याच्या स्वागतासाठी शहर सज्ज झालं असल्याचं वातावरण सर्वत्र दिसून येतंय. नमस्कार, मी ऋतुज सिद्धे. आपण बघत आहात सध्या गुढीपाडवा हा सण जवळ येऊन ठेपलेला असता. गुढीपाडव्याला जो मान असतो साखरेच्या हाराचा, त्याची भट्टी म्हणजेच साखरेचे हार तयार करण्याचं काम लगबगीने सुरू आहे. तसं बघायला गेलं तर ही भट्टी महाशिवरात्री झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी चालू होती. पण सध्या तुम्ही बघता म्हणजे बायका भेटत नाही या कामाला. सध्या अगोदर करत होते, पण आता नवीन पिढी ह्या व्यवसायामध्ये उतरायला नको म्हणते. त्यामुळे बायकांच्या कमतरतेमुळे ही जो कारखाना चालू व्हायला पाहिजे होता वेळेत, हा कारखाना कमीत कमी 8 दिवस त्या कारणामुळे लेट झाला. त्याचबरोबर गॅस टंचाईमुळं ही या व्यवसायाला फटका बसलेला आहे. सध्या भट्टीवर चालवले जात आहे साखरेचे हार. आणि मागील वर्षी जो रेट होता त्या वाढ 20% वाढ त्या रेटमध्ये झाली असून म्हणजे व्यवसायाला ह्यावर्षी हाराचा रेट बाजारामध्ये जास्त भावामध्ये लोकांना भेटणार आहे. सगळ्याच गोष्टीचा परिणाम या धंद्यावर झालेला असून त्यामुळेच याचा भाव यंदाच्या वर्षी 120 रुपये ते 140 रुपये किलोपर्यंत जाण्याची शक्यता आहे. आणि क्विंटलचा दर हा 10,000 क्विंटल प्रति असणार असून आता तुम्ही होलसेल भाव अजून काय ॲड करूयात. आणि सध्याला तुमचा माल हा सोलापुरातचा असतो का बाहेर पण जातो? सध्या हा माल आपला सोलापुराबरोबरच कर्नाटकीला ह्या भागात ह्याला मालाला मोठी मागणी आहे. पण गुजरातचा माल बाजारात आल्यामुळं गुजरातचा भावाचा दर कमी असतो, पण त्या हाराला रेखीवपणा नसतो. ग्राहकांना रेखीव आणि ॲट्रॅक्टिव्ह हाराची मागणी असल्यामुळं आपल्या हाराला मागणी आहे. कर्नाटक, तेलंगणा, महाराष्ट्रातील सगळ्या राज्यांमध्ये आपल्या मालाला मागणी आहे. लोक हे माल कमीत कमी 20-25 दिवस अगोदरच ऑर्डर देतात आणि तो माल तयार झाले की घेऊन आपापल्या गावी जातात. आपली किती पिढी आहे? आता माझी ही 3री पिढी आहे. माझ्या आजोबांपासून हा बिझनेस चालू आहे. माझ्या आजीने, नंतर आमच्या काकांनी, आता आम्ही ह्याच बिझनेसमध्ये आम्ही हा कंटिन्यू केलेला आहे. तर आम्हाला यामध्ये असं भासतं की जे आजीने केलं, जे काकांनी केलं, पण आत्ताची पिढी या व्यवसायामध्ये उतरायला नको म्हणते. याचा खूप फटका आम्हाला बसत आहे.